नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. तरी 17वा अध्याव पावता पुरता ठाव. जे संपता श्लोकी देव बोलिले ऐसे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायातील मंगलाचरणाचा तत्संबंधाने असणाऱ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या परिहाराचा या 18व्या अध्यायाला कलशस्थानच का प्राप्त झालं, व्यासांचा असणारा हा उपकार, त्याचंही आपण यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे गीता नावाचं जे मंदिर, या प्रासादामध्ये किंवा या मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना मोक्ष प्राप्त होतोच, यामध्ये काही अन्यथा नाही. पण मग त्यामध्ये काहींचा अधिकार हा पठणाचा म्हणजे पारायणाचा आहे. काही जण त्यापेक्षा श्रेष्ठ असणारे श्रवण करतात आणि त्याहीपेक्षा अंतरंग असणारे अधिकारी या गीतेच्या प्रत्येक पदातील अर्थाचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेश करता येतो, आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे ते जीवाचं आणि शिवाचं ऐक्य प्राप्त होतं. ते निजबोधी उरावरी भेटते आत्मया श्रीहरी. आत्मस्वरूपाला ते प्राप्त करून घेतात. पण मोक्ष मात्र सर्वांना आहे. ज्याप्रमाणे समर्थ पुरुषाच्या घरी जर पंगत असेल तर कोणताही असणारा भोजन करणारा व्यक्ती कोणत्याही भागामध्ये बसू द्या, पदार्थ सर्वांना सारखेच आहे. इथपर्यंत संपूर्ण या गीता प्रसादाचं ज्ञानोबरांनी स्पष्टीकरण केलं. आणि यानंतर 17 अध्याय समाप्त झाल्यावर 18व्या अध्यायाची निर्मिती कशी झाली, त्याचा असणारा जन्यजनक भाव सांगण्याकरता ज्ञानोबाराय प्रारंभ करतात. आता कदाचित तुम्हाला असं वाटेल की 18 अध्याय गीतेमध्ये आले, 700 श्लोकांची संख्या आहे, त्यामुळे कदाचित अनेक प्रकारचे विषय भगवंतांनी प्रतिपादन केले असतील, पण तात्पर्य मात्र वेगळं असतं. बरं, सांगण्याच्या पद्धती अनेक असतात. ज्याप्रमाणे पंचदशीकाराने एक उदाहरण दिलं आहे, स्त्री एकच असते पण तिला उपाधी भेदाने अनेक जण अनेक नावाने ओळखतात. भार्या, स्नुषा, ननांदाच, याता माते तेने कधा, प्रतियोगी धिया योषित भिद्यतेन स्वरूपतः, असा एक श्लोक आलेला आहे. ज्याप्रमाणे एक स्त्री, पण जर तिचा विवाह झाला असेल तर पतीच्या दृष्टिकोनातून भार्या, सासऱ्याच्या दृष्टिकोनातून स्नुषा सून आहे. बाकी अन्य प्रकार तिथं केले आहे. पुत्राच्या दृष्टिकोनातून ती माता आहे, कोणाची तरी मुलगी आहे. एकच असणारी स्त्री अनेक शब्दाने ओळखल्या जाते. तसं एकच असणारं परब्रह्म पण ते अनेक साधनांनी प्राप्त केलं जातं. त्या साधनात काही प्रकार आहे. काही परंपरेनं प्राप्त करून देतात, तर काही साक्षात प्राप्त करून देतात. ते उदाहरण द्यायचं ठरलं तर, एखादा आपल्याला जर आजार झाला तर आपण 2 प्रकारचे औषध घेतो. कधीकधी काही माणसं गोळी घेतात आणि काही माणसं इंजेक्शनमधून औषध घेतात. तर गोळी घेणं हे साक्षात औषध घेण्यासारखं आहे आणि इंजेक्शनमधून औषध घेणं परंपरेनं घेण्यासारखं आहे. का, मध्यंतरी कोणाला तरी घ्यायचं, त्याला परंपरा म्हणतात. तसं कर्माने मोक्ष मिळतो हे खरं आहे, पण कर्माने अंतःकरण शुद्धी होते, म्हणजे वैराग्य मिळतं. मग ईश्वराचा प्रसाद, श्रीगुरूंची प्राप्ती, त्यांची सेवा, प्रश्न, नंतर उपदेश आणि मग बोध, बोधानंतर मग परमात्मा दर्शन, अशी मध्यंतरी सगळी परंपरा मानावी लागते. पण जे ब्रह्मज्ञान आहे किंवा आत्मज्ञान, ते साक्षात मोक्षाला कारण आहे. म्हणून कदाचित कोणाला असं वाटेल की 18 अध्यायामध्ये 18 प्रकारचे विषय भगवंताने हाताळले असतील, पण तसा अर्थ मात्र नाही. भगवंताचं तात्पर्य मात्र एक परब्रह्म तत्त्वज्ञानातच आहे. म्हणून त्याकरता उदाहरण फार दिले. ज्याप्रमाणे गंगा यमुना पाणी वेगळं आहे, ओघ वेगळा आहे, पाणी एक आहे.
अर्धनारीनटेश्वरामध्ये 2 प्रकारचे विभाग आहे, शरीर मात्र एक आहे. किंवा पौर्णिमेच्या दिवशी 15 दिवसामध्ये चंद्राला 15 कला प्राप्त होतात, पण चंद्राचं बिंब मात्र एक आहे. त्याच्यावर आपल्याला कलेचे काही असे लेप लावले आहे असं काही दिसत नाही. तसं प्रत्येक असणाऱ्या अध्यायात भेद आहे. अध्यायामध्ये असणाऱ्या श्लोकात त्याच्यातही भेद आहे. आणि प्रत्येक श्लोकामध्ये 4-4 पद आहेत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पहिलं चरण, समवेतायुत्सवः दुसरं, मामकः पांडवाश्चैव तिसरं, किम कुर्वत संजय. असे प्रत्येक श्लोकामध्ये 4 पदं, असे अनेक असणारे श्लोक आणि अनेक श्लोकांनी संपन्न असणारे 18 अध्याय. त्यामध्ये भेद वाटत असेल, पण भगवान म्हणतात प्रमेय मात्र एकच आहे. उदाहरण दिलं आहे, ज्याप्रमाणे नाना प्रकारचे रत्न असतात, पण त्यातून प्राप्त होणारं सौंदर्य एक आहे. अनेक प्रकारचे मोती येतात, पण त्यातून एक पदरी हार तयार होतो. किंवा दोरी त्यामध्ये एकच प्रकारची आहे, फुलं अनेक प्रकारचे आहे, फुलांचे पदर अनेक आहे, पण सुगंध मात्र एक आहे. त्याप्रमाणे श्लोक अध्याय त्याच पद्धतीने जाणावे असं भगवान म्हणतात. 700 श्लोकामध्ये 18 अध्यायामध्ये भगवंताने एकच सांगितलं, काय तरी देव बोलिले एक, जे दुजे नाही, ज्याला द्वैत नाही, किंवा जे अद्वितीय स्वरूपाचं परब्रह्मतत्व आहे त्याचं स्पष्टीकरण भगवंताने केलं. ज्ञानोबारा म्हणतात, जी धाटणी देवाची आहे, मी सुद्धा त्याच पद्धतीनं अनुसरण करून निरूपण केलं आहे. ते धोरण लक्षात ठेवा आणि मग निरूपण ऐका. म्हणजे एखाद्या प्रसंगाला कधी अर्थवाद प्रतिपादन केला जाईल, एखाद्या प्रसंगाला एखाद्या साधनाचं कमीपणा सांगितलं जाईल. जसं की 12व्या अध्यायामध्ये म्हणून योगाच्या वाटा, जे निघाले गा सुवटा, त्या दुःखाचाची वाटा भागा आला. आणि ते ज्ञानोबराय 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ आपण हे. 6व्या अध्यायामध्ये योगाचा पुरस्कार केलेला आहे आणि 12व्या अध्यायामध्ये योगाचा कमीपणा सांगितला. ते सांगण्यात तात्पर्य नाही. सामान्य पुरुषाचा योगात अधिकार नाही. योग संपादन करायचं असेल तर त्याकरता युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. त्याच्या 5 गोष्टी चांगल्या असाव्या लागतात. ज्याला योग करायचा त्याच्याकडे 5 योग यावे लागतात. पहिल्यांदा एक तर त्याचा आहार चांगला असावा लागतो. चांगला म्हणजे युक्त, योग्य मापात, एवढाही कमी नसावा की ज्यामुळे अशक्तपणा येईल, आणि एवढाही जास्त नसावा की प्रवचनात झोप येईल. युक्त असावा. विहार, वर्तन चांगलं असावं. बाकीच्या सगळ्या चेष्टा योग्य प्रमाणात असाव्या. जागणं आणि त्याची निद्रा या सगळ्या गोष्टी योग्य असेल तर त्याला योग घडतो. ज्याला या 5 गोष्टी जमत नाही, म्हणून योगाच्या वाटा निघाले घासोबटा, त्या दुःखाचाची वाटा भागा आला. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये कधीकधी एखाद्या पदात अर्थवाद दिसेल आपल्याला, एखाद्या प्रसंगाला एखाद्या साधनाचं कमीपणा सांगितला जाईल, पण ज्ञानोबारा म्हणतात आमची धाटणी पद्धती अशी आहे की त्यातून परब्रह्म तत्वाचा आपल्याला अवगम कसा होईल अशा पद्धतीनं तुम्ही ऐका बरं. जर तुम्ही तुमच्याच पूर्वग्रह दूषित भावनेनं ऐकू गेला, मला असं वाटतं ज्ञानोबाराला तर हे सांगायचं आहे, ज्ञानोबाराला काय वाटतं ते त्यांनाच माहिती आहे, मला वाटतं म्हणून सांगायचं नाही. जे सांगायचं ते ज्ञानोबारा सांगणारच आहे. आणि म्याही न सांडवणी ते सोयी ग्रंथ व्यक्त केली आहे, प्रस्तुततेने निर्वाही निरूपण ऐका. डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात. कन्हैया आश्रमामध्ये आनंदाश्रम स्वामींकडे काही विद्वान कोणीतरी आले म्हणे. बहुतेक दादांनाही ते माहिती असेल, त्यांनी पण ऐकलं असेल, मला नाव माहिती नाही. आणि मग स्वामी महाराजांनी सांगितलं की तुम्ही पाठ सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. मग ते असं ओव्याचा अर्थ वगैरे झाला की सगळा अर्थ सांगायचे, पण मला असं वाटतंय असं म्हणायचे की ज्ञानेश्वर महाराजांना इथं हे सांगायचं आहे. स्वामी महाराजांनी 2-3 दिवस ऐकलं आणि मग ते एक दिवस पाठ सांगायला लागले. आणि पाठ सांगता म्हटले असं की मला असं वाटतं की ज्ञानोबाराला इथं हे सांगायचं आहे. स्वामी महाराज म्हणे तुम्हाला काय वाटतं ते सांगू नका, ज्ञानोबाराला काय सांगायचं ते सांगा, तुमचं काही सांगू नका. म्हणून लोक बरेच काय करतात माहिती आहे का, काहीतरी त्याला मोटिवेशनल म्हणतात बघा हल्लीच्या काळामध्ये. त्याला मराठी शब्द काय असेल? हां, प्रेरणा, प्रबोधन.
प्रबोधनात्मक असं काही ना काहीतरी ते रील तयार करतात बघा, रील्स तयार करतात. ते कोणाचं तरी कादंबरीतले वाक्य आणतात, कादंबरीतले वाक्य मग मग ते हळू चालायचं काय आणि ते शाळ टाकायची वगैरे, ते असे बरेच प्रकार आहे. म्हणजे कादंबरीतलं आता ते पाहायला भेटतं म्हणून सांगतोय मी. हां, आणि मग ते चालायचं काय, वेगवेगळ्या मूडमध्ये इकडं तिकडं पाहायचं आणि ते कादंबरीतले वाक्य सांगायचे आणि जगद्गुरु तुकोबारा हे सांगतात. आता ते अभंग कोणत्या प्रकरणातला आहे, ते अभंगाचं अख्खं स्वरूप काय आहे, ते काय सांगायचं, काही संबंध नाही त्याचा. पद घ्यायचं आणि त्याला आपलंच काहीतरी अशा निरूपणा नाही होणार. प्रस्तुततेने निर्वाहे निरूपण ऐका, ही पद्धती असते ग्रंथाची, व्याख्यानाची पद्धती. ज्ञानोबा म्हणतात भगवंताने 700 श्लोकामध्ये एक तत्व प्रतिपादन केलं आणि देवाचीच पद्धती ती मी सुद्धा अनुसरण करून सांगतो आहे. आणि म्याही न सांडवणी ते सोयी ग्रंथ व्यक्ती केली आहे, ग्रंथाचं स्पष्टीकरण केलं आहे. प्रस्तुततेने निर्वाह निरूपण ऐका. काल परवा मी रील ऐकली एका विद्यार्थ्याची, काय पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षालाच असं काय सांगितलं आणि काय प्रमाण दिलं, मला अजून संबंध लागला नाही त्याचा, अजून नाही लागला. मी विचार करतो म्हटलं नेमकं काय असं, काहीच घेणं देणं नाही, पण आपलं काहीतरी खपवायचं आहे असं नाही. हे का प्रसिद्धी करता वाङ्मय थोडीच आहे, हे आपल्या स्वतःच्या करता सिद्धी आत्मसिद्धीसाठी आहे, प्रसिद्धीसाठी नाही. जाऊ द्या. आता प्रस्तुततेने निर्वाह निरूपण ऐका, हे तुम्हाला सांगून फायदा नाही. तुम्ही पाठ ऐकायला आले, तुम्ही असं म्हणाल हे आम्हाला सांगू नका, ओव्या सांगा. आता पुढची ओवी बघा, 60 क्रमांकाची ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीला आमंत्रण द्यावं आणि तो जेवायला बसला की आपण ते पदार्थ घेऊन पळावे. म्हणजे ज्याप्रमाणे ते जेवायला आलेले आपल्याला लोक शाप देतात तसं नाही. आवंतुनी शत्रू करीतोसी का म्हणतात की नाही ज्ञानोबा आहे. नाहीतर मग ठाई बैसती वेळे जे रस सोयी घेऊनही पळे, ते याचा एर ओढव मिळे कोणा अर्था. सगळ्या गुणांनी चांगली स्त्री आहे, सुगरण आहे, उदार आहे, जेवणारा रसज्ञ आहे, जेवणाराही चांगला आहे. आणि नेमकं ते म्हटलं आनंद पदार्थ, थोडं थांबा ना. समोरच्या दरवाजातून प्रवेश केला जेवणाऱ्याने आणि स्त्री सगळे पदार्थ गोळा करून मागच्या घरातून निघून गेली. जर अशी स्त्री असेल तर बाकीचे कोणते पदार्थ मिळणार आहे. तसं काही लोक म्हणतात या जाहीर हरिकीर्तनाचा कार्यक्रम, लोकांना आमंत्रण आहे, लोक ऐकायला येतात आणि तिथं गेल्यानंतर अभंग नाही, ते अभंगावर बोलत नाही, अभंगाच्या वर बोलतात. असं होतं की नाही प्रकार, म्हणून त्याची नाराजी होती. तसे तुमचे होऊ नये. मग आता पुढचं बघू आपण. तरी 17वा अध्याय पावता पुरता ठाव जे संपता श्लोके देव बोलिले ऐसे. 17वा अध्याय पाठीमागचा पुरता ठाव पावता, पुरता म्हणजे पूर्ण, ठाव म्हणजे ठिकाण. 17व्या अध्यायाची पूर्ण सांगता होता होता जे संपता श्लोकी देव ऐसे बोलिले. अन्वय आहे बरं. आता कधी कधी ओव्या असताना मागे पुढं पदाची योजना झाली की त्याला अन्वय असं म्हणतात. संपता श्लोकी जो शेवटचा श्लोक होता त्यामध्ये भगवंताने असं सांगितलं काय, अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडवणे असती की कर्मे किसती तुकी असंते होती. असंते म्हणजे असत होतात, म्हणजे व्यर्थ होतात किंवा नष्ट होऊन जातात किंवा त्याला एक प्रकारचा दोष लागतो असं भगवंताने सांगितलं आहे. बघा, अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी जो अंतिम श्लोक आला होता की नाही, अश्रद्धया हुतं दत्तम तपस्तप्तं कृतं जयत असदितिच्यते पार्थ नच तत्प्रेत्यन्नो इह. भगवान म्हणतात ब्रह्मनाम, ब्रह्मनाम म्हणजे ईश्वराचं नाव. ओम तत्सत हे 3 प्रकारचं ब्रह्माचं नाम आहे. ओम या शब्दाचा उच्चार करून यज्ञ दान तपकर्माचा प्रारंभ करावा. त्याला चांगलं फल यायला लागलं की तत्पदाने सांगितलेलं जे ईश्वर तत्व आहे त्याला ते विनियोगाने समर्पण करावं. आपल्याकडे फळ घेऊ नये, पण अर्पण करणारा परब्रह्मापेक्षा वेगळा राहिला की त्यासाठी सन्मात्र शब्दाची योजना केली. म्हणजे ओम प्रारंभ, तत्शब्दाने अर्पण आणि सत्शब्दाने स्वतःचंही समर्पण, असं ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवून यज्ञ दान तपकर्म केलं की त्यातून त्याला मोक्षपदाला जायला सुगमता प्राप्त होते. पण एखादा व्यक्ती जर ब्रह्मनामाविषयी असणारी श्रद्धा ती धारण न करता अश्रद्धेनं हुतम हवन करत असेल
दत्तम दान करत असेल, तपःच तप्तम तपाने तप्त होत असेल, किंवा अन्य इतर काही गोष्टी करत असेल, श्रद्धा अजिबात नाही आहे, फक्त यज्ञ दान तप तो कर्म करतो आहे, तर भगवान म्हणतात त्याला सत म्हणू नका, असत इति उच्यते पार्थ. त्याला असत असं म्हटलं जातं, त्याच्यातून फललाभ काही होत नाही. मग त्याचा उपयोग इथं नचतत प्रेत्य नो इह, इह लोकातही त्या कर्माचा काही उपयोग नाही आणि मृत्यूच्या पश्चातसुद्धा ते कर्म काही उपयोगाचं नाही. म्हणून थोडंच करावं, पण श्रद्धेनं युक्त होऊन करावं. श्रद्धेनं युक्त होऊन केलं तर त्याला फल आहे, नाहीतर हे असोनसुद्धा सिनूनसुद्धा दृष्टादृष्टी तो इथे आणि पारलौकिक असणाऱ्या गतीत फक्त शीन आहे. तो सगळा संदर्भ इथं सांगतात. अर्जुना ब्रह्मनामाच्या विकी बुद्धी सांडवणे आस्तिकी. आस्तिकी शब्दाचा अर्थ होतो श्रद्धासंपन्न पुरुष. श्रद्धावंतांनी जर ब्रह्मनामाच्या विषयी आस्तिकी बुद्धी सांडवणी, एखादा पुरुष आस्तिक असतो, श्रद्धासंपन्न असतो, त्याची कशावर आणि कशावर तरी श्रद्धा आहे. बघा बरं, आता श्रद्धाही म्हटलं आणि ब्रह्मनामाच्या विखे आस्तिकी बुद्धी सांडणे असंही म्हटलं, तर भाव असा आहे, यज्ञ दान तप याच्यावर श्रद्धा आहे, पण ब्रह्मनामाविषयी श्रद्धा नाही. कारण कर्म श्रद्धेशिवाय होत नाही, पण अर्पण श्रद्धेशिवाय होत नाही. पण अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी म्हणजे विषयी आस्तिकी बुद्धी सांडवणी, ब्रह्मनामाविषयी असणारी श्रद्धा सांडून कर्मे किजती तितुकी. तितुकी म्हणजे तेवढे, जेवढी कर्म केली जातात ती सगळीच्या सगळी कर्म अश्रद्धेनं केली असल्यामुळे असंते होती, ते नाशवंत होऊन जातात किंवा ते उपयोगाला पडत नाही. हा ऐकून देवाचा बोल अर्जुना आला डोल, म्हणे कर्मनिष्ठा अमळ ठेवेला देवो. हे भगवंताच्या मुखारविंदातून शब्द आला. कोणता? अश्रद्धेनं जर कर्म केली तर ते नाशिवंत होऊन जातात. नाशिवंत म्हणजे आपल्या उपयोगाला येत नाहीत. कर्माचा उपयोग काय आहे? अंतःकरण शुद्धी. अंतःकरण शुद्धी त्याला होत नाही किंवा ते मोक्षाच्या उपयोगाला पडत नाही. नाशिवंत होऊन जातात म्हणजे फक्त शीन देतात, फक्त कर्माचे कष्ट होतात. हे ऐकल्यानंतर वा, भगवंताने आपलं हृदय आपल्यासमोर प्रगट केलं. किती मोठा भाग्यवान मी आहे की मला हे देवाच्या मुखातून ऐकायला भेटलं. म्हणून आपलं भाग्य मोठं हे पाहिल्यानंतर ऐकून देवाचा बोल अर्जुना आला डोल. डोल म्हणजे प्रेम. तिथे भक्तराज अर्जुन रणांगणावरच डोलू लागले. तुम्ही असं म्हणाल, ज्ञानोबा कलियुगात ज्ञानेश्वरी सांगतात आणि द्वापार युगामध्ये त्या रणांगणावर भक्तराज अर्जुन डोलू लागले. हे ज्ञानोबांना कसं काय दिसलं? पहिले तर शंकाच घेऊ नये खरं तर, पण एखादा व्यक्ती म्हणे नाही नाही आम्हाला ते आमच्या लॉजिकला ते पटत नाही, तर का आमचा तर ऐका, ज्यांनी हे सांगितलं आहे ते ज्ञानोबा तिथं भक्तराज अर्जुनाला गीता सांगत होते. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने पाहिलं असेल की नाही, आणि तेच तर भगवान श्रीकृष्ण ज्ञानोबाराय आहेत. म्हणून अर्जुनाला डोल आला की न आला हे तेच चांगलं सांगू शकतात असा अर्थ आहे. हा ऐकून देवाचा बोल अर्जुना आला डोल, पण मनातल्या मनात मात्र म्हणतात बरं, हे देवाला पुढं विचारणार आहेत, पण अगोदर मनात विचार केला. म्हणे कर्मनिष्ठा मळ ठेवेला देखो, किंवा देव शब्द आहे का? देखोच आहे ना. हां, देखो म्हणजे पाहिल्यानंतर नुसता एखादा व्यक्ती कर्म करतो आहे त्याला कर्मनिष्ठ म्हणतात. म्हणजे कर्मठ, पण ते कर्म कसं करावं, कोणाकरता करावं, समर्पण कसं करावं काही माहिती नाही, फक्त कर्माचं अनुष्ठान करतात, त्याला म्हणतात कर्मठ. आणि असा कर्मठ पुरुष श्रद्धा सांडून म्हणजे ब्रह्मनामाविषयीची श्रद्धा सांडून कर्म करत असेल तर कर्माचा शीन आहे, पण कर्माला काही फल नाही, त्याचं कर्म नाशिवंत होतं. म्हणून भगवंताने केवळ कर्म करणाऱ्या कर्मठावर दोष ठेवलेला आहे. मळ ठेविला म्हणजे दोष ठेवला आहे. कोणता दोष? अश्रद्धा, हाच त्याचा दोष आहे, किंवा त्या कर्मातून त्याला फललाभ होत नाही. तो कसा आहे बिचारा? शब्द आलाय, तो अज्ञानांधत्व बापुडा, ईश्वरची न देखे एवढा, ते तर नामची एकते पुढा का सुझे तया. आणि रजत मे दोन्ही गेल्या विन श्रद्धा सानी,
ते का लागे अभिधानी ब्रह्माची. आणि हे उभयान्वयी अव्यय आहे की नाही, दोन वाक्याला जोडतं. तसं आणि शब्द आला की ते दोन ओव्यालाही जोडतं, म्हणून मी दोन ओव्या वाचल्या. तो अज्ञान अंध, अज्ञानाने अंधळा झालेला तो व्यक्ती बिचारा बापुडा आहे. कर्म करतो आहे तो, पण श्रद्धेनं करावं, ब्रह्मनामाचा उच्चार करावा इतकं त्याला कळत नाही. म्हणून बिचारा कर्म करतो या बाबतीमध्ये विचार आहे, पण अज्ञानाचा अंधकार आहे. म्हणून काय करावं, ईश्वर चिन्ह देखे एवढा. एवढा म्हणजे काय, व्यापक, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, किंवा ईश्वर सर्वभूतानां हृदयश्चर्यजो तिष्ठती, हे त्याला माहिती नाही. म्हणून तो ईश्वराला पाहत नाही. एवढा व्यापक असणारा ईश्वर अज्ञानामुळे आंधळा आहे, आणि जो आंधळा असतो तो पाहू शकत नाही. मग तो काय पाहत नाही, ईश्वराला कर्म आपण अर्पण करावं या विचाराला तो जाणत नाही. ईश्वर चिन्ह देखे एवढा, ज्याला ईश्वराचं नावच कळत नाही किंवा ईश्वराचं स्वरूप कळत नाही, तो ओम तत्सत या नावाचा उच्चार करून कसं बरं कर्म अर्पण करेल. तेथ नामची एक पुढा का सुजे तया, त्याला भगवंताचं असणारं नाम कसं बरं सुचेल किंवा समजेल. पहिल्यांदा ईश्वर जाणावा, ईश्वराचं स्वरूप जाणावं, ईश्वराचं श्रुतीने प्रतिपादन केलेलं नाव समजावं, आणि त्या नामाचा विनियोग करून कर्म समर्पण करावं. एवढी मधली प्रक्रिया आहे. पण त्याचं एक कारण आहे, तो अज्ञानांध आहे. जरी तो अज्ञानाने आंधळा, विचाराचे डोळे नाही, पण तरी कर्म करतो आहे म्हणून कर्मठ आहे. मग अशा पुरुषाची काय गती प्राप्त होईल याकरता पुढचा विचार येणार आहे. बरं, हे प्रश्न निर्माण होण्याची भूमिका ही आहे. बरं, आणि रजतमे दोन्ही गेलिया विनश्रद्धा सानी, ते का लागे अभिधानी ब्रह्माची. श्रद्धा तीन प्रकारची आहे, सत्वगुणाची सात्विक, रजतम गुणाचे राजसी आणि तामसी. परमार्थाला उपयोगी आहे सात्विकी, पण रजतमे दोन्ही गेलिया विन, राजसी आणि तामसी हे दोन गेल्याशिवाय, गेलिया विन हे गेल्या वाचून, नाहीसं झाल्या वाचून जी श्रद्धा असते ती अतिशय अल्प असते. हे गेले की मग श्रद्धा मोठी होते. पण श्रद्धा चांगली आहे, पण त्याला जर अज्ञानाचा अंधकार असेल किंवा त्याला ते कळत नसेल, तर ती लहान असणारी श्रद्धा ब्रह्माची अभिधानी का लागे. अभिधान म्हणजे नामस्मरण. परब्रह्माच्या नामाच्या ठिकाणी त्या श्रद्धेचा कसा त्याला वापर करता येईल, करताच येणार नाही. कारण एक तर त्या श्रद्धेमध्ये रजतमाचाही संबंध आहे, आणि दुसरा भाव अज्ञान अंधकाराची जोड आहे. श्रद्धा लहानच असते जोपर्यंत तमोगुण रजगुण जात नाही. रजगुण तमोगुण निघून गेले की मग सात्विक श्रद्धा खूप चांगली आहे. पण अशी जरी असेल, पण ब्रह्माच्या या नामाच्या ठिकाणी ती कशी बरं लागेल. आणि यदा कदाचित एखाद्या पुरुषाने त्याची श्रद्धा सात्विक नाही, ब्रह्मनामाच्या विषयी श्रद्धा नाही त्याची, कारण रजतमगुणाचा संबंध आहे, आणि असं असतानाही ईश्वराची माहिती नाही, असं असताना जर त्याने कर्म केलं तर त्याला फळ काय मिळतं. ज्ञानोबा म्हणतात, असं असतानाही जर त्याने कर्म केलं तर ते कर्म भयंकर कसे बघा. मग कोता खेव देणे, वारतेवरील धावणे, सांडी पडे खिळवणे नागिनीचे ते, तैसी कर्मे द्वाडे तया जन्मांतराची कडे, दुर्मिळावे एवढे कर्मा माझी, ना विपाये उज होये, तरी ज्ञानाची योग्यता लाहे, एरवी येणेची जाई निरयालया, कर्मी हा ठायेवरी, आहाती बहुवा अवसरी, आता कर्म ठाके ये वारी मोक्षाची. हे चार वय एकत्र घेतल्या संपूर्ण विषय एकत्र लागतो. आता कर्म श्रद्धे वाचून करणं किंवा ईश्वर अर्पण न करणं, असं जे कर्म असतं ते कर्म कसं आहे कठीण. इथे कर्म कठीण कसं आहे सांगण्याकरता उदाहरण देता. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती, आता आपला मित्र खूप दिवसानंतर आला तर माणसं प्रेमाच्या भरात त्याला आलिंगन देतात, चालेल. किंवा संत महापुरुषाला प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, हा विधी चालतो. पण एक व्यक्ती मला आपल्या जगात विश्वविक्रम करायचं, मग जो कोयता असतो की नाही, अनुकुचीदार कोयता, ऊस कापाचा, ऊस तोडणी करणारा कोयता आहे ना, तो थोडा जास्त धारदार असतो.
नारळही कापतात, पण तो त्याच्यापेक्षा ऊस कापणाराचा जो कोयता तो खूप धारदार असतो बघा, आणि तो आकृतीनं सुद्धा आतीन ते पातळ असतो. मग तो मला आपल्याला आलिंगन द्यायचं आहे. कोता खेव देणे, खेव म्हणजे आलिंगन. मग आता एकाने कोयत्याला आलिंगन दिलं, तो मला आलिंगन पण द्यायचं कोयत्याला, पण कोट काढून द्यायचं, म्हणजे अंगावर कोट वगैरे नाही ठेवायचा. मग काय होईल, कोयता आरपार जाईल. मग कोता खेव देणे हे जसं कठीण आहे, किंवा एक व्यक्ती म्हटला बाकीचे लोक जमिनीवर धावतात, आपल्याला जमिनीवर नाही धावायचं. दोन अर्थ होतात. वार्तेवरील धावणे, वार्ता म्हणजे शब्द, आपल्याला शब्दावर धावायचं आहे. म्हणजे शब्द उच्चार केला, हां चढा इमारतीवर, लगे इमारतीवर, इमारत शब्द आला की नाही, हा एक अर्थ. शब्दावर धावायचं कठीणच आहे. किंवा दुसरा अर्थ आहे डोंबाऱ्याचा खेळ असतो की नाही, त्या डोंबारी दोरी बांधतात बघा, आणि एक व्यक्ती मला दोरीवर चालायचं नाही. वार्तेवरील धावणे, काही ज्ञानोबाचं उदाहरण आहे. चालणं शक्य आहे, धावणं शक्य नाही दोरीवर. आणि त्यातला एक प्रकार सांगू का, ते आपण वारीत जातो, ते डोंबारी खेळ खेळतात बघा, त्यांचे लहान लहान मुलं मुली त्याच्यात त्या दोरीवरून चालतात, त्यांच्या पायात चप्पलही असते, कधी कधी चाक त्या दोरीवरून ते चालतात की नाही, आणि स्वतःचा समतोल असणारा तोलही सांभाळतात. पण त्यांची एकाग्रता होण्याकरता खाली गाणे लावावे लागतात किंवा वाद्य लावावं लागतं. जर ते वाद्य बंद केलं ना तर ते त्यांना जमत नाही. ते एक व्यक्ती ना ते खेळ करताना ते डोंबारी असे उडी मारायचे, इकडून तिकडून उंच उंच उड्या मारायचे. ते 2 चोरांनी पाहिले. तुम्ही वा, आपण दररोज चोरी करतो तर आपल्याला रात्रभर इमारतीवर चढावं लागतं. हा व्यक्ती आपल्या उपयोगाचा आहे. योजकच तत्र दुर्लभ, हा आपल्याकरता उपयोगाचा आहे. मग याला आपण आपल्या पक्षात घेऊ, आपल्या संघटनेमध्ये याला घेऊ, आणि याला सांगायचं फक्त तो उड्या मार. कुठून कशी उड्या मारायची तो म्हणला काही हरकत नाही, इथे तरी मला भीकच मागावं लागते, त्यापेक्षा तुमच्या संघटनेमध्ये जर मी आलो तर मला फार मोठा लाभ होईल. ते म्हणजे बाकीचे सगळी कामं आम्ही करतो, CCTVवर झाकण टाकायचं ते बाकी सगळं आम्ही करतो, फक्त एक काम करायचं, ऐवज घ्यायचा आणि उडी मारून पसार व्हायचं. मग चालतंय म्हणे. रात्री 12 वाजता ते चोरी करायला निघायले, आणि त्या डोंबाऱ्याला सांगितलं मार उड्या, तुम्हाला वाजवा ना. वाजविल्याशिवाय मला उडी मारता येत नाही. तो वा, म्हणजे वाद्य वाजवायचं आणि सगळं गाव जागा करायचं, मग काय चोरी करता येणार आहे, कठीण आहे की नाही. हां, स्वभाव जात नसतो, वाजविल्याशिवाय त्याची एकाग्रता होत नाही, कठीण आहे की नाही. म्हणजे दोरीवरून चालणं कठीण आहे, तर दोरीवरून धावणं किती कठीण असेल. एखाद्या कोयत्याला आलिंगन देणं किंवा एखाद्या दोरीवरून धावत जाणं हे जसं कठीण आहे. तिसरा प्रकार, सांडी पडे खेळवणे नागिनीचे ते. सांडी पडे वाक्प्रचार आहे. सांडी पडे म्हणजे मागे पडेल किंवा सारलं जाईल का, ते नागिन जे असते की नाही, नागापेक्षा भयंकर असते. नागिन आहे, नागापेक्षा भयंकर असते, आणि तिने जर मनामध्ये डंक धरला तर ते काम केल्याशिवाय राहत नाही. त्याला प्रमाण पण आहे बरं. वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून न वचे, त्याच्या मनातून मागच्या जन्मातलं वैर जात नसतं, आणि म्हणून ते कधी कधी आपल्या प्रसंग अनुभवाला मिळतात. पण एखादा व्यक्ती भयंकर जहाल विषारी अशा नागिनीबरोबर खेळू लागला, हा ठीक आहे, मांजराचं पिल्लू असेल कुत्र्याचं पिल्लू असेल तर खेळता येईल, पण नागिनीच्या बरोबर खेळणं, आणि ते मागे सरल का, खेळणारा मागे सरेल. हां, खेळणं मागं नाही सरणार. नागिनी सांडी पडी खेळवणे नागिनीचे ते. तैसी उदाहरण कशा करता दिलं, तैसी कर्मे दुवाडे. दुवाडे म्हणजे कठीण किंवा दुर्घट आहे. कर्म कठीणच आहे, पण ते कर्म जर निष्काम बुद्धीनं, ईश्वरार्पण भावनेनं किंवा नामाचं साह्य घेऊन त्या ओम तत्सत नावाचा विनियोग करून जर केलं तर मग कर्म चांगलंच आहे. पण असं कर्म केलं तर ते कठीण. तैसी कर्मे दुवाडे तया जन्मांतराची कडे. कडे म्हणजे बाजू. कर्म केलं की त्याला जन्मांतर म्हणजे दुसरा जन्म प्राप्त करण्याची बाजू आहे ना. आगा कर्मे जे उरावे तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म केलं की त्या कर्मातून पाप पुण्य निर्माण होतं. पाप पुण्यातून पापाला दुःख आणि पुण्याला सुख नावाचं फळ मिळतं, आणि ते फळ जर उत्कट असेल तर याच जन्मात अनुभवाला येतं, आणि जर ते मंद असेल तर ते अनुभवण्यासाठी किंवा साक्षात्कार करण्यासाठी आगामी कोणत्या तरी देहामध्ये यावं लागतं. म्हणून
कर्म अनुष्ठान करताना कठीण आहे आणि दुसऱ्या बाजूला कर्माला जन्मांतराची बाजू आहे. दुर्मिळावे एवढे कर्मा माझी. कर्मामध्ये एवढे अशा प्रकारचे वाईट वाईट प्रसंग अनुभवाला येतात. एकतर अनुष्ठान कठीण म्हणजे कर्मे दुवाडे, दुर्घटच समजत नाही. यदा कदा अनुष्ठान केलं तर जन्मांतराची बाजू भोगावीच लागते आहे. मग त्यापेक्षा काय करावं, हे कर्म कठीण. बरं दुसरी बाजू, ना विपायी हे उजू होये तरी ज्ञानाची योग्यता आला आहे. विपायी शब्द आला बरं का पुन्हा. त्यातला भाव असा आहे की कर्म करायचं आपण, अर्पण करायचं ईश्वराला. कर्म करायचं चांगलं आणि फलाची अपेक्षा नाही करायची. शक्य आहे का हे? सामान्यपणे हे सहसा अनुष्ठान निष्कामता मनात निर्माण होणं हे दुर्लभ आहे. म्हणून ज्ञानोबा शब्द विपायी कदाचित हे उजू होई. उजू म्हणजे कर्म चांगलं झालं, म्हणजे अनुष्ठान चांगलं झालं, ईश्वर अर्पणही केलं, फलाची अपेक्षा केली नाही, ब्रह्मज्ञानाचं साह्य मिळालं, याला म्हणतात विपायी उजू. नाहीतर सहसा कर्म करताना माणसं चुकतातच. पण कदाचित शास्त्राला अनुसरून असणारी प्रक्रिया आणि त्यानुसार जर कर्म झालं तर मग अंतःकरणशुद्धी त्याला प्राप्त होते. म्हणून त्याला म्हणतात ज्ञानाची योग्यता लाहे. ज्ञानाची योग्यता केव्हा मिळते? जर आपलं अंतःकरण शुद्ध झालं तर. त्याशिवाय ज्ञानाची योग्यता मिळत नाही. बरं ज्ञानोबा म्हणतात एखाद्या व्यक्तीला पाताळातलं निधान सापडायचं असेल तर नुसते डोळे चालत नाही, त्याला पायाळाचे डोळे असावे लागतात. पाताळीचे निधान दावील किरांजन परी होवावे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आन परी त्याचे धारे असे मन शुद्ध व्हावे. आणि मन शुद्ध व्हायचं असेल तर त्याला कर्म चांगलं करावं लागतं. म्हणजे योग्य कर्म झालं तर मन शुद्ध, शुद्ध मनामध्ये ज्ञान थांबतं राहतं. ना विपाये उजो होये तरी ज्ञानाची योग्यता आहे. आणि ना एरवी येण्याची म्हणजे याच कर्माने, येण्याची म्हणजे याच कर्माने जाये निरयालया, तो नरक स्थानाला जातो. पण कसं, जर चुकून कर्म वाईट झालं, निश्चित झालं किंवा सकामतेच्या भावनेनं कर्म केलं तर त्या नरकाला जावं लागेल. आणि जर त्याचं पुण्यात्मक कर्म असेल उपलक्षणाने तर स्वर्गात जावं लागेल. पण परमात्मा प्राप्तीच्या अनुषंगाने पाहिलं तर स्वर्ग नरक या वाटा चोराची या. स्वर्ग असेल नाहीतर नरक असेल, मज येता पैसू वटा या द्विविधागा आव्हांटा. स्वर्ग नरक या वाटा चोरांची या. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. म्हणून स्वर्गसुद्धा एका अर्थाने उत्तम साधका करता नरकाप्रमाणेच आहे. एरवी येण्याची जाई निरयालया. मग काय करावं, कर्मी हा ठायवरी आहाती बहु अवसरी आता कर्मठा के वारी मोक्षाची ठाव वरी. म्हणजे या मर्यादेपर्यंत. कोणती मर्यादा? कर्म योग्य झालं तर ज्ञानप्राप्तीची योग्यता. चुकून कर्म निषिद्ध झालं तर नरकस्थानाला जाणं. किंवा कर्माला अनुष्ठान करण्यासाठी कठीण्य आहे, किंवा कर्माला जन्मांतराची बाजू आहे. हा ठायवरी या मर्यादेपर्यंत आहाती बहुवा अवसरी. अवसरी म्हणजे समय किंवा वेळ काळाचा प्रसंग किंवा अनेक प्रकारचे बिकट प्रसंग इथपर्यंत कर्मामध्ये अनुष्ठानामध्ये येतात. आणि आता असा जर एखादा कर्मठ पुरुष असेल तर मग हे मोक्षाची वारी के ये. त्याच्या जीवनामध्ये मोक्षाची वारी, वारी म्हणजे वेळा, त्याच्या जीवनामध्ये नुसतं कर्म करणार आहे. ईश्वरार्पण नाही, निष्कामता नाही, वैराग्य नाही. वैराग्यवानाशिवाय मोक्ष मिळत नाही. मग आता ज्याला कर्मच चांगलं करता नाही आलं तर त्याला निष्काम कधी करता येईल? निष्कामच केलं नाही तर वैराग्य कसं मिळेल? वैराग्यच मिळालं नाही तर ज्ञानाची योग्यता कशी मिळेल? आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये मोक्षाचा प्रसंग येईलच तरी कधी. कधी कधी असं घडतं ना, काही माणसं जेवायला जातात, भरी लांब मोठी पंगत असते, खूप मोठी पंगत, आणि मग वाढायला सुरुवात होते तिकून. तर काही काही दुर्लभ जे पदार्थ असतात आणि मौल्यवान ते मोठ्या माणसाकडे असतात वाढायला. लहान विद्यार्थ्याकडे मीठ, पत्रावळ्या, पाण्याचे ग्लास, द्रोण असं असतं की नाही. आणि मग चुकून
एकच आहे पदार्थ, वाढणारा व्यक्तीसुद्धा एकच आहे. तर ज्याप्रमाणे ती वाढ आपल्याकडे येईल का नाही येईल, येईल का नाही येईल, कोणाची अनुभव असतो? जेवणाऱ्याचा. त्याची शक्यता असते की नाही? आता कसं बरं आपल्याकडे हा पदार्थ येईल? आणि त्याला विचारलं असं वाटतं, जर आंबे रस असेल आणि तो जर नाही आला तर बाकीचे पदार्थ करायचे काय, असं म्हणतो की नाही तो? तसा हा कर्मठ पुरुष आहे, तर त्याच्या वाट्याला मोक्षाचा प्रसंग येईलच तरी कधी. आता कर्मठा के वारी मोक्षाची हे, तरी हे सगळं कशामुळे घडतं आहे? कर्मयोग्य झालं तर चांगलं आहे, पण निषिद्ध झालं तर नरकाला जावं लागतं की नाही? ते भगवंताच्या प्राप्तीसाठी, संतांच्या प्राप्तीसाठी. निष्कामता आणि दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाभती पाठवाटी, तै होय भेटी हरिप्रियांची. त्याचे दोन अर्थ आहे. हरी ज्यांना प्रिय आहे त्या संतांची भेट होईल, किंवा हरीला जे प्रिय आहेत त्यांची भेट होईल. योमद भक्त समे प्रिया हा असा अर्थ. तर त्याचाच प्रकार आलेला आहे हा, की संतांची भेट, वैराग्य प्राप्ती. मग तो काय करू शकतो? तरी फिटो कर्माचा पांग. पांग म्हणजे पराधीनता, किंवा पांग म्हणजे दैन्य. की जो अवघाचे त्याग, आदरी जो अव्यंग संन्यास. हा या ओळीमध्ये दोन भाग आले बरं. एक आहे संन्यास आणि दुसरा आहे त्याग. तो काय म्हणतो आहे? जर कर्माच्या पाठीमागे एवढे काठिण्याचे प्रसंग येत असतील तर त्यापेक्षा कर्माचा पांग फिटो. आपल्या पाठीमागे असणारं हे कर्माचं दारिद्र्य किंवा कर्माचं पारतंत्र्य फिटो. की जो अवघाचे त्याग, अवघा म्हणजे सर्व, कशाचा? कर्माचा. ज्या कर्मामुळे आपल्याला नरकालाही जाण्याचा प्रसंग येऊ शकतो, किंवा ज्या कर्मामुळे आपल्याला आगामी जन्म मिळू शकतो, त्यापेक्षा कर्माचा सगळा त्याग केलेलाच बरा आहे की नाही? पण नियम असा आहे, सर्वथैव ते कर्माचा त्याग होऊ शकत नाही. कारण कर्मापासूनच शरीर तयार झालेलं आहे, आणि जर सगळा कर्माचा त्याग करायचं म्हणलं की पहिल्यांदा शरीराचा त्याग करावा लागतो. ते तर काही होत नाही. नाही कशित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षणभर देखील मनुष्य कर्म केल्याशिवाय वाचून राहत नाही. एखादा व्यक्ती म्हणला ना, मी त्याग केला, मी त्याग केला, मी त्याग केला, बरं तर मी त्याग केला या म्हणण्यातच कर्म घडलं आहे. कारण मी त्याग केला बोलला की नाही, बोलणं कर्मच आहे. मी त्याग केला असं म्हणणं सुद्धा माऊली सांगत असत बघा. काही लोक म्हणतात मी अहंकारी नाही, बरं मी अहंकारी नाही, मी अहंकारी नाही याचाच अहंकार आहे, की मी अहंकारी नाही याचा सुद्धा अहंकार. म्हणून की जो अवघाचे त्याग हे सहज शक्य नाही आहे. पण त्याला असं वाटतं कर्मातून एवढे जर कठीण प्रसंग असेल त्यागच करावा. जववरी संग प्रकृतीचा तव त्यागुण घडे कर्माचा, आयसियाही करू म्हणून तयाचा आग्रह चिवरे. जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे आपल्यासोबत, प्रकृती म्हणजे शरीरच घ्या, तोपर्यंत कर्माचा त्याग होऊ शकत नाही. आणि एखादा म्हणला मी करील तर त्याचा आग्रह फक्त शिल्लक राहील, कर्म त्याग होणार नाही. कारण कर्म श्वास उच्छ्वासाच्या निमित्ताने डोळ्यांची उघडझाप करत असताना चालूच आहे, कर्म बंद होऊ शकत नाही. कर्म कधी बंद होईल? या जन्मातलं हा देह पडला तर. तोपर्यंत जिवंत आहे कर्म करत नाही, शक्य आहे का? जिवंत असेल तर श्वास तरी घेईलच ना. हा नासारंध्र झाले की प्राणाची गती कुंठित झाली. परिमळ नेघे क्षुधादृशाद्यार्थी खुंटलिया, स्वप्नाबोध ठेले, चरण चालो विसरले, नासारंध्र बुजाले परिमळ नेघे. असं होईल का? होणार नाही. कर्म हे घडतच आहे. हा परिसपासव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करते कर्माची ते गावंढे का. ते गावंढळ आहे म्हणून कर्माचा त्याग होणार नाही. पण त्याला असं वाटतं आहे जर एवढे बिकट प्रसंग असेल की जो अवघाचे त्याग. आणि मग करायचं काय? आदरी जो अव्यंग संन्यास. हा आपल्या धर्मामध्ये ना ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास सगळ्यात शिरोमणी. म्हणजे अगदी ज्याप्रमाणे एखादं शिखर असतं ना पर्वताचं, तसं आपल्या वर्णाश्रम परंपरेमध्ये सगळ्यात मोठा जर कोणता असेल आश्रम तर तो आहे संन्याश्रम. संन्यास म्हणतात. आणि संन्यासी महापुरुष ज्याप्रमाणे सम्यक न्यास, हा सम्यक चांगल्या प्रकारे विधियुक्त न्यास म्हणजे त्याग करतो, त्याला म्हणतात संन्यास. आणि तो संन्यास असा आहे की संन्यासी महापुरुषाला
त्याने दंडग्रहण जरी केला तर नरो नारायणो भवेत. दंडग्रहण मात्रेन तो साक्षात नरपुरुष नारायण स्वरूपाला प्राप्त होतो. एवढा मोठा अधिकार संन्यासी पुरुषाचा आहे. आणि तो कसा आहे? अव्यंग म्हणजे संपूर्ण सांगोपांग आपण त्याचं अनुष्ठान करू. म्हणजे दोन भाव, एक तर संन्यास ग्रहण करू. बघा बरं, आदरयुचं म्हणजे संन्यास ग्रहण करू आणि कर्माचा त्याग करू असं त्याला वाटू शकतं. का बरं? जर आपण कर्माचाही त्याग केला तर कर्माची बाधा होत नाही आणि संन्यास ग्रहण केला तर कर्माचा लेप लागत नाही. म्हणून कर्मबाधेची आकही जेथ भयाचे गोठे नाही ते आत्मज्ञान जेही स्वाधीन होय. ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञान आकर्षिते सूत्रतंतु जे का ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुनी सुटे जग तरी हेची आता चांग व्यक्त पुसो. या तीन ओव्यांचा एकत्र विचार आहे. कर्माचा त्याग केला तर त्या मनुष्याला कर्माची बाधा होत नाही, किंवा संन्यास ग्रहण केला तर तो जिवंत असताना मुक्त झाला, त्यालाही कर्माची बाधा होत नाही. कर्मबाधेची आकही जेथ भयाचे गोठी नाही. आता ऐका, ज्या व्यक्तीने झोपेचा परित्याग केला त्याला स्वप्नाचं दुःख होईल का? कारण का स्वप्नाला कारण काय? स्वप्नाशी कारण निद्रा. स्वप्नाला कारण निद्रा आहे. ज्याने निद्रेचाच परित्याग केला त्याला स्वप्न भोगावं लागत नाही. तसं ज्याने कर्मत्यागच केला त्याला कर्माचं फल भोगावं लागत नाही. म्हणून कर्मबाधेची आकही, कही म्हणजे कधीसुद्धा, जेथ भयाची गोठी भयाची असणारी गोष्ट करता येत नाही. आणि पुन्हा ते आत्मज्ञान जेही स्वाधीन होय. हे आत्मज्ञानाचं वर्णन आहे बरं. आत्मज्ञान असं आहे की कर्मापासून प्राप्त होणारी भीती त्याला मिळत नाही. ज्याप्रमाणे सरोवरामध्ये कमळ असतं, आहे सरोवरात पाण्यात पण त्याला पाणी लागत नाही, तसं जो पुरुष आत्मज्ञानी असतो तो असतो देहात, पण देहाचं कर्म त्याला लागत नाही. कर्मबाधेची आकही जेथ भयाची गोठी नाही ते आत्मज्ञान. आत्मज्ञानाचं लक्षण हे आहे बरं. ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरळे देखा. आत्मज्ञानाचं फल काय आहे की कर्माचं पाप आणि पुण्य त्याला लागत नाही. तया करणे आतू घडो त्रिलोक्या घातू परी तेने केला हे मात बोलू नये. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सईमान लोका न हंती न निबध्यते. का? ते आत्मज्ञान जेही स्वाधीन होय, ज्यांच्याद्वारे ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होईल. आणि आत्मज्ञान जर प्राप्त झालं तर आपल्याला कर्माची बाधा सतावणार नाही. असं कोण आहे? ते दोन्ही संन्यास त्याग. त्या 72 संबंध आहे बरं याचा. कर्मबाधेची आकही जेथ भयाची गोठी नाही ते आत्मज्ञान जेही स्वाधीन होय. पहिल्यांदा कर्माची बाधा होत नाही ते आत्मज्ञान आहे. आणि ते आत्मज्ञान जेही म्हणजे ज्यांच्याद्वारे स्वाधीन सहज आपल्याला प्राप्त होईल ते दोन्ही संन्यास त्याग. असे ते संन्यास आणि त्याग आहेत. आणखीन एक उभी राहिली. ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञान आकर्षिते सूत्रतंतूचे का ते दोन्ही संन्यास त्याग. म्हणून आपण 3 ओव्या एकत्र वाचल्या होत्या. काही काही मंत्र असतात की नाही, त्या मंत्राचा उच्चार केला आपण विशिष्ट देवतेसाठी तर त्या देवता आपल्याकडे आपोआप येतात. म्हणून त्याला म्हणतात ते त्यांचे आवाहन मंत्र आहे. आपण यज्ञ करतो की नाही, तर यज्ञ करत असताना त्या प्रत्येक देवाला स्थान द्यावं लागतं. त्या मंत्राच्याद्वारे त्या देवतांना आवाहन केलं जातं की तुम्ही इथं या. त्या देवता येतात आणि गुप्त रूपाने आपलं संरक्षण करतात. तसं ज्ञानाला जर आपल्या अंतःकरणामध्ये आवाहन करून बोलवायचं असेल तर ज्ञानाच्या आवाहनाचा मंत्र कोण असेल तर संन्यास आणि त्याग आहे. ज्ञानाचे आवाहन, ज्ञान म्हणजे कोणतं घ्यायचं? जगातलं ज्ञान नाही घ्यायचं. ब्रह्मज्ञान, अध्यात्मज्ञान किंवा आत्मज्ञान. पाठीमागे आलं की नाही? आत्मज्ञानाचीही स्वाधीन होय. अशा ज्ञानाचे जे आवाहन मंत्र आहे, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञानाला पिकविणारी चांगल्या प्रकारची उत्तम भूमी आहे, जमीन आहे, ते कोण आहे? ते दोन्ही संन्यास त्याग. आणखीन एक प्रकार ज्ञान आकर्षिते सूत्र तंतू जे का.
ज्याप्रमाणे तो कळसूत्री बाहुली खेळ करणारा व्यक्ती सूत्रधार आपल्या हातातला धागा हलवला की बरोबर त्या बाहुलीला आपल्याकडे आकर्षित करून घेतो, तसं संन्यास आणि त्याग हे ज्ञानाला आपल्याकडे ओढणारे धागे आहे. इतकं महत्त्व आहे त्याला बरं. ज्ञान आकर्षिते सूत्रतंतू जे का, सूत्रतंतू म्हणजे धागा, ज्ञानाला आकृष्ट करणारे हे धागे आहे. कोण? ते दोन्ही संन्यास त्याग. संन्यास आणि त्याग याचं स्पष्टीकरण पुढे येणार आहे बरं. फक्त आता ओव्यांचे अर्थ लावून घेऊ आपण. दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुनी सुटे जग. संपूर्ण जग यांचं अनुष्ठान करत असेल तर सुटे कशातून? कर्माच्या बंधनातून सुटेल, म्हणजे मुक्ततेला प्राप्त होईल. आणि असं त्यागाचं संन्यास महत्त्व असल्यामुळे भक्तराज अर्जुनचे मनात म्हणतात, तरी हेची आता चांग व्यक्त पुसो. तर हेच आपण देवाला एकतर चांगलंही विचारू आणि व्यक्त चांग पुसो. चांग व्यक्त म्हणजे स्पष्ट, चांगलं स्पष्टीकरण होईल अशा प्रकारे आपण त्याग आणि संन्यास कोणाला विचारू? देवाला विचारायचं आहे. पुसो विचारावं कोणाला हे महत्त्वाचं आहे की नाही? विचारावं कोणा? मग अपेक्षित आपुले ते सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. आंधळ्या माणसाला आपण रस्ता विचारला, काय जमणार आहे? त्यालाच माहिती नाही तर आपल्याला तो काय सांगणार आहे? म्हणून ज्याला तो रस्ता माहिती त्याला विचारावं. तसं परमार्थ मार्गामध्ये कोणाला विचारावं? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू महात्म्याला विचारावं. ज्यांना ते मिळालं आहे त्यांना विचारावं व्यवहारात. आणि असं विचारण्याकरता सुद्धा समाजातल्या व्यक्तिमत्वाचं भाग्य येत नाही. ते कोणाला काही विचारतात. आत्मज्ञानातलं सहसा कोणी विचारत नाही. विहिरीला पाणी लागेल का असं विचारतात. आणि सांगणारे पण दैवयोगाने त्यांना तसेच भेटतात. आणि जर यदा कदाचित लागलंच पाणी, वा आमच्या बाबात खूप पावर आहे, बाबा ताकद आहे, तप आहे बाबांचं, असं नाही. खरे महात्मे कशाला सांगितले संसारातलं? ते अध्यात्मातलं सांगतील. म्हणून तरी हेच आता चांग व्यक्त पुसो, चांगल्या प्रकारे विचारो. देव कृपा करील मज, काय लाज राखेल असं विचारावं. ही जर उत्कंठा जास्त झाली ना आपल्या मनामध्ये तर कुणालाही त्याला हेच विचारावं असं वाटतं. पुसावेसी हेच वाटे, काय पुढे? जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील असंच विचारावं असं वाटतं. आता हा प्रश्न पुढे या अभंगातला, इथे संन्यास आणि त्यागाचा विचार आहे. ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप होवावया येथे प्रश्न केला. ते तर प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळिली, तया व्यक्तीसाई अष्टादशा एवं जन्यजनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे, आता ऐका बरवे पुशिले जे. या 3 ओव्याचा एकत्र विचार आहे बरं. ऐसे म्हणून पार्थे, असं भक्तराज अर्जुनाने आपल्या मनातल्या मनात म्हटलं की भगवंताने कर्माठावर दोष ठेवला. कर्माला जन्मांतराची बाजू आहे. कर्म हेच चांगलं झालं तर योग्यता ज्ञानाची आहे, नाहीतर नरकस्थानाला घेऊन जाऊ शकतं. त्यापेक्षा कर्माचाच त्याग केलेला चांगला आणि संन्यास ग्रहण केलेलं चांगलंच आहे. पण मग संन्यास आणि त्यागाचं महत्त्व काय ते इथपर्यंत प्रतिपादन केलं. म्हणून आता आपण देवाला हेच विचारू. काय विचारू? त्यागाचं स्वरूप काय आहे आणि संन्यासाचं स्वरूप काय आहे. ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थित किंवा त्यांची अवस्था, त्यागाचं स्वरूप काय आहे, संन्यासाचं स्वरूप काय आहे, यांची जी काही व्यवस्था आहे, मांडणी आहे, आणि त्या मांडणीचं रूप होवावया स्पष्टीकरण होण्यासाठी येथे प्रश्न केला. येथे म्हणजे कुठं? 18व्या अध्यायाच्या प्रारंभाला येथे प्रश्न केला असा अर्थ. रूप होवावया येथे प्रश्न केला. आणि मग प्रश्न केला की उत्तर द्यावंच लागतं. ते तर प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळिली. चावळिली म्हणजे सांगितली किंवा बोलिली. भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारावा आणि देवाने गप्प राहावं असं कधी घडलं नाही. उलट अर्जुनाने प्रश्न आपल्याला विचारण्याच्या अगोदरच परमात्मा लगेच वाढून ठेवतात. लगेच ज्ञानोबा म्हणतात बघा, ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या बालकाला स्तनपान करविते, पाळण्यामध्ये झोपविते आणि आपल्या घर कामामध्ये मग्न होते, तर तो लहान मुलगा
आता त्याला भूक लागली असेल हे त्या आईला अगोदर कळतं, मुलाच्याही अगोदर. एरवी ते काय शब्दे सांगे आणि मग स्तन्य दे एरी असं घडत नाही. म्हणून कृपाळू वा गुरुच्या ठाई हे नवनलो हे काही. कृपाळू गुरूंच्या ठिकाणी हे अगोदरच. मग कधी कधी म्हणतो बघा आपण, कधी कधी एखादा वक्ता एखादा भाव सांगतो तर श्रोता म्हणतो माझ्या मनात हे आलंच होतं, माझ्या मनात हा विषय आलाच होता, लगेच तुम्ही सांगितला. असं होतं की नाही? तसं भक्तराज अर्जुनाने विचारावं आणि मग देवाने सांगावं असं नाही. अर्जुनाच्या मनात आलं की भगवंताने लगेच सांगण्याला प्रारंभ केला, लगेच. पण इथे मात्र प्रश्न विचारला मग सांगितलं. ते तर प्रत्युत्तरे बोली, अर्जुनाला प्रत्युत्तर द्यावं यासाठी श्रीकृष्णाची बोली चावळलेली. भगवान परमात्म्याने जे शब्द सांगण्याकरता प्रारंभ केला, बोली चावळलेली म्हणजे बोलले किंवा बोली म्हणजे शब्द सांगितले आणि त्या शब्दातून तया व्यक्ती झाली अष्टादशा. त्यातून अष्टादशा म्हणजे 8 आणि 10, 18व्या अध्यायाचं स्पष्टीकरण त्यातून प्रगटीकरण झालं. एवं याप्रमाणे जन्यजनक भावे, जन्य म्हणजे निर्माण होणारा आणि जनक म्हणजे निर्माण करणारा. ते विचारसागरात आले बघा, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. ते तिथं संबंध आला ग्रंथाचा आणि ज्ञानाचा जन्यजनक भाव आहे. म्हणून का बरं? ग्रंथाचं अध्ययन केलं की ज्ञान निर्माण होतं, जे निर्माण होतं त्याला म्हणतात जन्य, आणि ग्रंथातून निर्माण झालं म्हणून जनक. जसा जन्यजनक भाव तिथं आला तसा 17व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकातून प्रश्न निर्माण झाला आणि त्या प्रश्नातून पुन्हा 18व्या अध्याय प्रगट झाला. म्हणून 18वा अध्याय जन्य आहे आणि 17वा त्याचा जनक आहे. असे सगळेच अध्याय आहे बरं. मागचा अध्याय जनक आहे, पुढचा त्याचा जन्य आहे. असा जन्यजनक भाव म्हणजे त्यालाच आपण कार्यकारण भाव असं म्हणतो. जन्य म्हणजेच कार्य, जनक म्हणजे कारण. पाठीमागे कारण असतं मग पुढे कार्य निर्माण होतं. एवं अशा प्रकारे जन्यजनक भावाने अध्यायाते प्रसवे. मागचा अध्याय पुढच्या अध्यायाला प्रसवे जन्म देतो, किंवा मागचा अध्याय पुढच्या अध्यायाला कारण ठरतो आणि पुढचा अध्याय कार्यभावाला प्राप्त होतो. अध्यायाते प्रसवे, एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला निर्माण करतो. आता यानंतर ऐका बरवे पुशिले, जे भक्तराज अर्जुनाने देवाला विचारलं ते तुम्ही बरवे ऐका, चांगल्या प्रकारे ऐका. यातला आणखीन एक भाव आहे. एक जर हे बरवे विशेषण आहे की नाही, हे ऐकण्याकरता घेतलं तर मग बरवे ऐका, चांगलं ऐका, किंवा बरवे पुशिले जे ते ऐका. जे चांगलं विचारलं आहे तेही ऐका. 2 विशेषण आहे ना, आपण दोन्हीकडे पण फिरू शकतो. आता हे फिरवायचं कसं हे वक्त्यावर अवलंबून आहे, पण त्याला प्रमाण मिळालं पाहिजे ना. एक तर चांगलं विचारलं, संन्यास त्यागाचं स्वरूप काय आहे, चांगला प्रश्न विचारला म्हणून ऐका, किंवा जे विचारलं ते चांगलं ऐका, म्हणजे झोपू नका. एवं जन्यजनक भाव अध्यायाते प्रसवे. आता ऐका बरवे पुशिले, जे पण जे विचारलं ते आज नाही ते उद्या ऐका. पुंडलिक वरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.